आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। नागपूर पोलिसांना नमन पुरस्कार देऊन गौरव। नागपूर दि 17 ऑगस्ट 2025 संरक्षणाचे सेवेत रूपांतर करणाऱ्या नागपूर पोलीस विभागाला नमन। याच भावनेतून देशोन्नती संस्था व नागपूर लेडीज क्लबच्या वतीने नमन पुरस्कार सोहळा आज सेंटर पॉइंट हॉटेल नागपूर येथे उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात नागपूर विभागातील विविध सर्कलमधून जबाबदारीने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अशा तब्बल 25 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना नमन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांची गौरवशाली उपस्थिती। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माननीय श्री राजेंद्र दाभाडे उप पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय श्री भूषणकुमार उपाध्याय माजी पोलीस आयुक्त नागपूर, तसेच डॉक्टर रमेशकुमार बोरकोटे सीओ यहोवा येरे फाउंडेशन चंद्रपूर व IHRCCC महाराष्ट्र राज्य आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली। नमन पुरस्काराची संकल्पना मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन नमन पुरस्कार ही संकल्पना उभी करण्यात आली। देशोन्नती संस्था सौ सोनिया परमार, संस्थापक नागपूर लेडीज क्लब आणि सौ संगीता नायर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला। उद्दिष्ट केवळ एकच, कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करणे। सांस्कृतिक व कलात्मक क्षणांनी सजला सोहळा। पुरस्कार वितरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगतदार मेजवानी उपस्थितांना अनुभवता आली। सोनी मराठीवरील लोकप्रिय महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील नामवंत कलाकारांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला खास रंगत आणली। अभिनेत्री चेतना भात, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनेते समीर चौगुले यांनी खास उपस्थित राहून कार्यक्रमात मनोरंजनाचे रंग भरले। समाजाप्रती कृतज्ञता। या प्रतिष्ठित सन्मान सोहळ्यात गौरवले गेलेले 25 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे समाजातील खरे कर्तव्यनिष्ठ योद्धे असल्याचे यावेळी मान्यवरांनी गौरवोद्गार काढले। नागपूर पोलीस विभागाच्या अनुकरणीय सेवेचा आणि नागरिकांप्रती असलेल्या वचनबद्धतेचा हा नमन पुरस्कार म्हणजे योग्य तो सन्मान असल्याचे एकमताने सांगण्यात आले।